सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वास मंगल कार्यालयाच्या सभागृहात महाआरोग्य व मोफत जनसुविधा शिबिर संपन्न झाले। शिबिराचे उद्घाटन भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय। मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने विशेष सहकार्य करत विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेत। यामध्ये मोफत ओपीडी तपासणी, ब्लड शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच मोफत मूलभूत औषधांचे वितरण करण्यात आले। यासोबतच विविध शासकीय योजनांच्या नोंदणी व मार्गदर्शनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले। आयुष्मान भारत योजना नोंदणी, ई श्रम कार्ड, आभा कार्ड, फार्मर आयडी, दिव्यांग प्रमाणपत्र, जुने मतदान कार्ड नूतनीकरण, नवीन पॅन कार्ड किंवा दुरुस्ती तसेच उद्यम आधार नोंदणी करण्यात आले। योजना साक्षरतेवरही विशेष भर देण्यात आलाय। यावेळी स्थायी समिती सभापती अतुल माने, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, नगरसेविका वर्षा सरगर, भूपाल सरगर, धनंजय खांडेकर, धनंजय खरात, गोविंद महिंद, संदीप कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमांमुळे नागरिकांना आरोग्य व शासकीय सेवांचा एकाच ठिकाणी लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। सम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या 4 तारखेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच 6 तारखेला असला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस याच्या औचित्याने वॉर्ड क्रमांक 9 मधील आम्ही 4 नगरसेवकांनी मिळून पालकमंत्री महोदयांचं जे काय जन आरोग्य शिबिर व जनसुविधा शिबिर आहे याचा उपक्रम विश्वास मंगल कार्यालय येथे आयोजित केला असून या उपक्रमाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। या इथे मोफत रक्त चेकिंग होतं आहे, ब्लड चेकिंग होतं आहे, त्याच पद्धतीने BP शुगर याच्याबरोबर ECGचं पण सुविधा इथं पुरवली गेलेली आहे। त्याच पद्धतीने आधार कार्ड, आभा कार्ड यासारख्या योजनासुद्धा इथं मोफत स्वरूपात राबवल्या गेलेल्या आहेत। अजूनही माझे लोकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त करून याचा लाभ घ्यावा। ह्या अशाच पद्धतीचे उपक्रम इतरही वॉर्डात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहेत।